सदगुरु जैसा इस दुनिया में और न कोई मित है, प्रीत जहाँ की झूठी साधो साची गुरु की प्रीत है। मानव तन की इस जीवन की गुरु के कारण जीत है, गुरु बिना ये जन्म अमर यूं ही जाता बीत है। खरोखर सद्गुरूने कृपा केली सत्संगाची, कुठं होतो आपण आणि कुठं आणून बसवलंय आपल्याला। अगदी संदीप खरे नावाचे एक कवी आहे, ते म्हणतात की मी दगड होऊन थिजलो रस्त्याच्या बाजूस जेव्हा, तो मारा याला देखील मज कुणी उचलले नाही। अशी काही अवस्था होती महात्माची आपली, कुठेतरी रस्त्याच्या कडेला पडावं, धूळ खात पडावं, अगदी कुत्र्याला फेकून मारायला सुद्धा कोणी उचलत नसत। पण सद्गुरूने कृपा केली, दया केली, त्या दगडाला उचललं, धूळ साफ केली, ब्रह्मज्ञान प्राप्त करून दिलं आणि लोक त्या दगडाची पूजा करायला लागले, महात्मा म्हणू लागले, देवा म्हणू लागले। सत्संगाची मग आम्ही करायचं काय? गुरुने करायचं काय? एक दासला उदाहरण आठवतंय मला की एका घराचा निलाव चालू असतो आणि त्या निलावामध्ये ते घर विकलं जातं। तो मालक जो असतो तो निलाव करतो, 50 लोक असे समोर बसलेले असतात आणि तो घराचा निलाव करून टाकतो। नंतर त्याच्या मनात येतं आता की घर विकलंय बाबा आपण, आता ह्या घरात ज्या वस्तू आहेत, कुठं कपाट असेल, कुठं बाकीच्या गोष्टी असतील, त्या पण आपण विकून टाकावं। त्या पण त्यांनी विकून टाकल्या महाराज। आणि मग घरामध्ये या सगळ्या वस्तू विकल्या आणि त्या वस्तू त्या निलावामध्ये विकण्यात आल्या आणि त्याच्या एक कोपऱ्यात अशी आडगळीच्या खोलीमध्ये एक विणा पडलेली होती महाराज। अगदी धूळ खात पडलेली होती, तारा तुटलेल्या होत्या। तिने ती विणा आणली आणि बाहेर अशी आणली आणि वरती हात केला, म्हणे आता हिला कोणी घेणार का? महाराजांनी कुणीच तयार नव्हतं त्या तुटलेल्या फुटलेल्या विण्याला घ्यायला। अगदी 50 लोक समोर होती पण कुणीच घ्यायला तयार नाही। तो म्हणे 50 रुपयाला घेणार का? तरी कुणी म्हणत नव्हतं की घ्या। तो म्हणे 5 रुपयाला कोणी घेणार का? अगदी 5 रुपयाला सुद्धा कोणी तयार नव्हतं महाराज। पण अशा या गर्दीतून पाठीमागून एक वृद्ध व्यक्ती काठी टेकत टेकत आला महाराज। प्रेमाने बोला, काठी टेकत टेकत वृद्ध व्यक्ती आली, समोर आली आणि त्यांनी ती विणा हातात घेतली, खिशातून रुमाल काढला, त्या रुमालाने ती धूळ साफ केली। बहुतेक संगीताचा जाणकार असावा, त्यांनी त्या तारा तुटलेल्या तारा त्या विण्याच्या व्यवस्थित जोडल्या आणि एक तार छेडली महाराज। त्याच्यातून असा ध्वनी, सुंदर ध्वनी आला, मधुर ध्वनी आला। लगेच पाठीमागून आवाज आला की 500 रुपयाला देणार का? दुसऱ्याने आवाज दिला की 2000ला देणार का? तिसऱ्याने आवाज दिला 5000ला देणार का? महाराज, ज्या वस्तूला 5 रुपयाला कोणी विकत घेत नव्हतं, 500 रुपयाला 5 रुपयाला कोणी विकत घेत नव्हतं, त्या वस्तूची किंमत आता 5000 रुपये झाली होती। हे केवळ कशामुळे झालं होतं की ती विणा योग्य हातात पडली होती, त्या वृद्ध व्यक्तीच्या, त्या जाणकार व्यक्तीच्या हातात पडली होती आणि त्याने ती धूळ साफ केली, त्या तारा जोडल्या। सद्गुरूने सुद्धा आपल्या बाबतीत हेच केलंय महाराज, की असे कुठंतरी पडलं होतो, ती अज्ञानाची धूळ साफ केली, ब्रह्मज्ञानाचा प्रकाश डोक्यामध्ये भरला आणि लोक महात्मा म्हणू लागली, देवादेवा करू लागली, पूजा करू लागली। सत्संगाची घरामध्ये आपल्याला कोणी तांब्या भरून पाणी देत नव्हतं, महात्मा लोक पुढं पुढं करू लागली। अगदी बाथरूममध्ये 2 हातपाय धुवायला गेलं तरी बाहेर टॉवेल घेऊन उभे असतात। सत्संगाची कोण करतंय? कोणीच करत नाही। केवळ कृपा कोणाची आहे? तर सद्गुरूची कृपा आहे सत्संगाची। मग तरी पण देखील असे काही सत्संगाची महात्माचं म्हणणं आहे की आम्ही इतक्या दिवसापासून सत्संग करतोय पण आम्हाला काही लाभ होत नाही, आम्हाला हे मिळत नाही, ते मिळत नाही, कुणी कोणत्या कारणाने घरी राहत असेल महाराज। पण सत्संगाची हे जे झाड आहे हे कल्पवृक्षाचं झाड आहे, इथं सर्व काही गोष्टी होतात, आपणच कुठंतरी कमी पडतोय सत्संगाची। पण गुरुने द्यायचंय काय? सत्संगाची समोर कोणी आलं तर आपण एखाद्या गल्लीतून जात असू, यापूर्वी अवस्था अशी काही होती की गल्लीतून जात असताना समोरून एखादा माणूस आला की आपल्याला पाहून रस्ता चेंज करायचा, रस्ता बदलायचा। पण आज अवस्था अशी झालेली आहे आपली, आज प्रतिष्ठा अशी झालेली आहे की लोक तिकडे जात असताना आपल्या समोर येतात, महाराज महाराज म्हणतायचं। केवळ सद्गुरूची कृपा आहे म्हणून या ठिकाणी आपला सत्कार केला जातो। सत्संगाची दासची या ठिकाणी पात्रता नसताना या ठिकाणी सद्गुरूंनी बसवलंय। केवळ सद्गुरूची कृपा आहे सत्संगाची। आणि असे हे ब्रह्मज्ञान आपल्याला जे साधू संतांना पूर्वी मिळालं होतं, माऊली ज्ञानोबा असतील, तुकाराबाई असतील, संत नामदेव महाराज असतील, या संतांना ज्या ज्ञानाची प्राप्ती झाली तेच ज्ञान आपल्याला सद्गुरूंनी दिलं, दुसरं तिसरं काही नाही। की अगदी किंचितचाही फरक याच्यामध्ये केलेला नाही, किंचितही भेदभाव केलेला नाही सत्संगाची। असं काही केलं नाही की हा पैठणमध्ये राहतोय महाराज, सद्गुरूच्या चरणावर जो कोणी येत असतो तो अगदी
सद्गुरू भेदभाव, काळा गोरा, उंच बुटका, असा श्रीमंत गरीब असा कसलाही भेदभाव करत नसतो. जो कुणी चरणावर येतो सद्गुरूच्या त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करून देतो आणि आपली झोळी भरून टाकतो आणि आपल्या स्वतःच्या पदरात सद्गुरू घेत असतो सत्संगाची. आणि मग असा सद्गुरू आपल्याला मिळाल्याच्या नंतर, असा पूर्ण सद्गुरू मिळाल्याच्या नंतर, महाराज गुरु भरपूर आहेत समाजामध्ये. अगदी पावलाला गुरु आहे. एखाद्याने घराचं काम काढलं, एखादा सहज जरी कशाचं नळाचं कनेक्शन घेत असला तरी रस्त्याने जाताना येताना ते थांबणार, काय करताय काय नाही करता, हे असं करायला पाहिजे तसं पावले आपल्याला गुरु आहे. गल्ली गोळाच गुरु आहेत महाराज. पण हा सद्गुरू काही वेगळाच आहे. की रामदास स्वामींनी सुद्धा म्हटलंय ना की कुणी तंत्रगुरु, कुणी मंत्रगुरु, कुणी विद्यागुरु, कुणी अविद्यागुरु, गुरु असे असो अनेक परी मोक्षदाता सद्गुरू वेगळाच. की असा हा पूर्ण सद्गुरू आहे ज्याच्या कृपेने आपल्याला भवसागर तरून जायचं आहे. आता महात्मा सांगत होते की अगदी हा भवसागर जो आहे, संसार सागर जो आहे, हा जर तरून जायचा असेल, हा 84 लाख योनीचा जर फेरा आपल्याला चुकवायचा असेल तर सद्गुरूला शरण येऊन त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घेऊन आपल्याला यहलोक आणि परलोक सोहायला करून घ्यायचा आहे सत्संगाची. अगदी किंचितचाही फरक सद्गुरूने केलेला नाही. तेच ब्रह्मज्ञान दिलेलं आहे. आता हरिपाईला या ठिकाणी गीत झालं की खरोखर माऊली देखील म्हणतात की आज सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा गुरु, हरिपाईला रे हरिपाईला, ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ भरला गणदार हरी दिसे. की हरीला पाहता येतं, संतांनी सांगितलं ना आपल्याला ते प्रत्यक्ष माताजींनी दाखवून दिलेलं आहे सत्संगाची. आणि त्याची जाणीव आपल्याला करून दिली. तो भगवंत जळीस्थळी आहे, काष्टी पाषाणी आहे, जो अगदी त्रिभुवन भरून भरलेला आहे, जो लाकडामध्ये असेल, पाण्यामध्ये असेल, सर्व ठिकाणी आहे. ठाई अशी किंचितही जागा मोकळी नाही की तिथं भगवंत नाही आहे. अगदी महात्मा म्हणतात की अंगावरचे कपडे आपल्यापासून दूर आहेत, इतक्या जवळ भगवंत आहे. आणि त्या भगवंताची आपल्याला जाणीव करून दिलेली आहे. तो भगवंत आपल्याला सद्गुरू कृपेने या माताजीने आपल्याला दाखवला आहे सत्संगाची. आणि मग असा याच्यामध्ये आणि आपण विनाकारणच अहंकार बाळगत बसतोय महाराज. अगदी कोणाला पैशाचा अहंकार असेल, कोणाला धनसंपत्तीचा असेल, कोणाला चांगलं बोलण्याचा असेल, कोणाला कशाचा अहंकार असेल. पण संत म्हणतात की अहंकार को छोड़ दे बंदे, मन में ये निरंकार बसा. की जोपर्यंत अहंकार सोडून आपण निराकाराला या परमात्म्याला अंतःकरणामध्ये बसवत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपला यहलोक आणि परलोक सोयीला होणार नाही.